नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये देऊळ बंद 2 हा चित्रपटाचा पहिला पोस्टर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। देऊळ बंद हा चित्रपट 2015 मध्ये रिलीज झालेला होता आणि आता प्रवीण तरडे यांनी त्यांचा दुसरा भाग घेऊन येणार आहे आणि या भागामध्ये पण आपल्याला मोहन जोशी हे आपल्याला स्वामी समर्थाच्या रूपामध्ये दिसणार आहे। मोहन जोशींनी पहिल्या भागामध्ये चांगले काम केलेलं होतं। अक्षरशः आपल्याला मोहन जोशी हे स्वामी समर्थक दिसलेले होते आणि त्यामध्ये आपल्याला रश्मी महाजन दिसलेले होते पहिल्या भागामध्ये। आता दुसऱ्या भागामध्ये आपल्याला मोहन जोशी तर दिसणारच आहे, त्यांच्याबरोबर प्रवीण तरडे यांची पत्नी आहे स्नेहल तरडे, ती आपल्याला स्वामींबरोबर दिसणार आहे आणि त्यांचा पोस्टर आता रिलीज झालेला आहे। एक दुचाकी आहे, त्याच्यावर पुढे आपल्याला प्रवीण तरडे यांची पत्नी स्नेहल तरडे दिसत आहे। पाठी स्वामी समर्थ बसलेले आहे, म्हणजे आपले मोहन जोशी बसलेले आहे आणि स्वामींचा चेहरा प्रसन्न चित्त चेहरा आहे आणि आशीर्वाद देत आहे असा चेहऱ्यावर त्यांचा हावभाव दिसत आहे आणि प्रवीण तरडेची बायको पुढे बसलेली आहे असा पोस्टर आता रिलीज झालेला आहे। आणि हा पोस्टर रिलीज झालेला आहे म्हणजे हा चित्रपट आपल्याला 1 मे ला पाहायला मिळणार आहे। 1 मे ला हा चित्रपट सिनेमागृहामध्ये रिलीज होणार आहे। देऊळ बंद 2 हा चित्रपट आता 1 मे ला आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि आता ह्याचा पोस्टर रिलीज झालेला आहे। त्यानंतर आता ह्याचा टीजर आणि ट्रेलर सुद्धा लवकर येणार आहे, त्याबद्दल पण उत्सुकता सगळ्यांना आहे। आणि हा चित्रपट पहिला भाग पण पाहिलेला असणार, त्याच्यानंतर आता दुसरा भाग येत आहे। त्या तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहायलाही विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये देऊळ बंद 2 हा चित्रपटाचा नवा पोस्टर पहिला पोस्टर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। देऊळ बंद हा चित्रपट 2015 मध्ये रिलीज झालेला होता आणि आता प्रवीण तरडे यांनी त्यांचा दुसरा भाग घेऊन येणार आहे आणि या भागामध्ये पण आपल्याला मोहन जोशी हे आपल्याला स्वामी समर्थाच्या रूपामध्ये दिसणार आहे। मोहन जोशींनी पहिल्या भागामध्ये चांगले काम केलेलं होतं। अक्षरशः आपल्याला मोहन जोशी हे स्वामी समर्थक दिसलेले होते आणि त्यामध्ये आपल्याला रश्मी महाजन दिसलेले होते पहिल्या भागामध्ये। आता दुसऱ्या भागामध्ये आपल्याला मोहन जोशी तर दिसणारच आहे, त्यांच्याबरोबर प्रवीण तरडे यांची पत्नी आहे स्नेहल तरडे, ती आपल्याला स्वामींबरोबर दिसणार आहे आणि त्यांचा पोस्टर आता रिलीज झालेला आहे। एक दुचाकी आहे, त्याच्यावर पुढे आपल्याला प्रवीण तरडे यांची पत्नी स्नेहल तरडे दिसत आहे। पाठी स्वामी समर्थ बसलेले आहे, म्हणजे आपले मोहन जोशी बसलेले आहे आणि स्वामींचा चेहरा प्रसन्न चित्त चेहरा आहे आणि आशीर्वाद देत आहे असा चेहऱ्यावर त्यांचा हावभाव दिसत आहे आणि प्रवीण तरडेची बायको पुढे बसलेली आहे असा पोस्टर आता रिलीज झालेला आहे। आणि हा पोस्टर रिलीज झालेला आहे म्हणजे हा चित्रपट आपल्याला 1 मे ला पाहायला मिळणार आहे। 1 मे ला हा चित्रपट सिनेमागृहामध्ये रिलीज होणार आहे। देऊळ बंद 2 हा चित्रपट आता 1 मे ला आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि आता ह्याचा पोस्टर रिलीज झालेला आहे। त्यानंतर आता ह्याचा टीजर आणि ट्रेलर सुद्धा लवकर येणार आहे, त्याबद्दल पण उत्सुकता सगळ्यांना आहे। आणि हा चित्रपट पहिला भाग पण पाहिलेला असणार, त्याच्यानंतर आता दुसरा भाग येत आहे। त्या तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहायलाही विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये देऊळ बंद 2 हा चित्रपटाचा नवा पोस्टर पहिला पोस्टर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। देऊळ बंद हा चित्रपट 2015 मध्ये रिलीज झालेला होता आणि आता प्रवीण तरडे यांनी त्यांचा दुसरा भाग घेऊन येणार आहे आणि या भागामध्ये पण आपल्याला मोहन जोशी हे आपल्याला स्वामी समर्थाच्या रूपामध्ये दिसणार आहे। मोहन जोशींनी पहिल्या भागामध्ये चांगले काम केलेलं होतं। अक्षरशः आपल्याला मोहन जोशी हे स्वामी समर्थक दिसलेले होते आणि त्यामध्ये आपल्याला रश्मी महाजन दिसलेले होते पहिल्या भागामध्ये। आता दुसऱ्या भागामध्ये आपल्याला मोहन जोशी तर दिसणारच आहे, त्यांच्याबरोबर प्रवीण तरडे यांची पत्नी आहे स्नेहल तरडे, ती आपल्याला स्वामींबरोबर दिसणार आहे आणि त्यांचा पोस्टर आता रिलीज झालेला आहे। एक दुचाकी आहे, त्याच्यावर
पुढे आपल्याला प्रवीण तरडे यांची पत्नी स्नेहल तरडे दिसत आहे। पाठी स्वामी समर्थ बसलेले आहे, म्हणजे आपले मोहन जोशी बसलेले आहे आणि स्वामींचा चेहरा प्रसन्न चित्त चेहरा आहे आणि आशीर्वाद देत आहे असा चेहरा त्यांचा हावभाव दिसत आहे। आणि प्रवीण तरडेची बायको पुढे बसलेली आहे असा पोस्टर आता रिलीज झालेला आहे आणि हा पोस्टर रिलीज झालेला आहे ना दादा। हा चित्रपट आपल्याला 1 मे ला पाहायला मिळणार आहे। 1 मे ला हा चित्रपट सिनेमागृहामध्ये रिलीज होणार आहे। देऊळ बंद 2 हा चित्रपट आता 1 मे ला आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि आता ह्याचा पोस्टर रिलीज झालेला आहे। त्यानंतर आता ह्याचा टीजर आणि ट्रेलर सुद्धा लवकर येणार आहे, त्याबद्दल पण उत्सुकता सगळ्यांना आहे। आणि हा चित्रपट पहिला भाग पण पाहिलेला असणार, त्याच्यानंतर आता दुसरा भाग येत आहे। त्या तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायलाही विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये देऊळ बंद 2 हा चित्रपटाचा नवा पोस्टर पहिला पोस्टर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। देऊळ बंद हा चित्रपट 2015 मध्ये रिलीज झालेला होता आणि आता प्रवीण तरडे यांनी त्यांचा दुसरा भाग घेऊन येणार आहे आणि या भागामध्ये पण आपल्याला मोहन जोशी हे आपल्याला स्वामी समर्थाच्या रूपामध्ये दिसणार आहे। मोहन जोशींनी पहिल्या भागामध्ये चांगले काम केलेलं होतं, अक्षरशः आपल्याला मोहन जोशी हे स्वामी समर्थक दिसलेले होते आणि त्यामध्ये आपल्याला रश्मी महाजन दिसलेले होते पहिल्या भागामध्ये। आता दुसऱ्या भागामध्ये आपल्याला मोहन जोशी तर दिसणारच आहे, त्यांच्याबरोबर प्रवीण तरडे यांची पत्नी आहे स्नेहल तरडे, ती आपल्याला स्वामींबरोबर दिसणार आहे आणि त्यांचा पोस्टर आता रिलीज झालेला आहे। एक दुचाकी आहे, त्याच्यावर पुढे आपल्याला प्रवीण तरडे यांची पत्नी स्नेहल तरडे दिसत आहे। पाठी स्वामी समर्थ बसलेले आहे, म्हणजे आपले मोहन जोशी बसलेले आहे आणि स्वामींचा चेहरा प्रसन्न चित्त चेहरा आहे आणि आशीर्वाद देत आहे असा चेहरा त्यांचा हावभाव दिसत आहे। आणि प्रवीण तरडेची बायको पुढे बसलेली आहे असा पोस्टर आता रिलीज झालेला आहे आणि हा पोस्टर रिलीज झालेला आहे ना दादा। हा चित्रपट आपल्याला 1 मे ला पाहायला मिळणार आहे। 1 मे ला हा चित्रपट सिनेमागृहामध्ये रिलीज होणार आहे। देऊळ बंद 2 हा चित्रपट आता 1 मे ला आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि आता ह्याचा पोस्टर रिलीज झालेला आहे। त्यानंतर आता ह्याचा टीजर आणि ट्रेलर सुद्धा लवकर येणार आहे, त्याबद्दल पण उत्सुकता सगळ्यांना आहे। आणि हा चित्रपट पहिला भाग पण पाहिलेला असणार, त्याच्यानंतर आता दुसरा भाग येत आहे। त्या तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायलाही विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये देऊळ बंद 2 हा चित्रपटाचा नवा पोस्टर पहिला पोस्टर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। देऊळ बंद हा चित्रपट 2015 मध्ये रिलीज झालेला होता आणि आता प्रवीण तरडे यांनी त्यांचा दुसरा भाग घेऊन येणार आहे आणि या भागामध्ये पण आपल्याला मोहन जोशी हे आपल्याला स्वामी समर्थाच्या रूपामध्ये दिसणार आहे। मोहन जोशींनी पहिल्या भागामध्ये चांगले काम केलेलं होतं, अक्षरशः आपल्याला मोहन जोशी हे स्वामी समर्थक दिसलेले होते आणि त्यामध्ये आपल्याला रश्मी महाजन दिसलेले होते पहिल्या भागामध्ये। आता दुसऱ्या भागामध्ये आपल्याला मोहन जोशी तर दिसणारच आहे, त्यांच्याबरोबर प्रवीण तरडे यांची पत्नी आहे स्नेहल तरडे, ती आपल्याला स्वामींबरोबर दिसणार आहे आणि त्यांचा पोस्टर आता रिलीज झालेला आहे। एक दुचाकी आहे, त्याच्यावर पुढे आपल्याला प्रवीण तरडे यांची पत्नी स्नेहल तरडे दिसत आहे। पाठी स्वामी समर्थ बसलेले आहे, म्हणजे आपले मोहन जोशी बसलेले आहे आणि स्वामींचा चेहरा प्रसन्न चित्त चेहरा आहे आणि आशीर्वाद देत आहे असा चेहरा त्यांचा हावभाव दिसत आहे। आणि प्रवीण तरडेची बायको पुढे बसलेली आहे असा पोस्टर आता रिलीज झालेला आहे आणि हा पोस्टर रिलीज झालेला आहे ना दादा। हा चित्रपट आपल्याला 1 मे ला पाहायला मिळणार आहे। 1 मे ला हा चित्रपट सिनेमागृहामध्ये रिलीज होणार आहे। देऊळ बंद 2 हा चित्रपट आता 1 मे ला आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि आता ह्याचा पोस्टर रिलीज झालेला आहे। त्यानंतर आता ह्याचा टीजर आणि ट्रेलर सुद्धा लवकर येणार आहे, त्याबद्दल पण उत्सुकता सगळ्यांना आहे। आणि हा चित्रपट पहिला भाग पण पाहिलेला असणार, त्याच्यानंतर आता दुसरा भाग येत आहे। त्या तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायलाही विसरू नका। नमस्कार।